नमस्कार तुमच्या सगळ्यांना. तर तुमच्या कमेंट्स वाचून मला खरंच खूप वाईट वाटलं. एवढा पण ह्यांनी मी बोलले नव्हते का मी आता हेच करणार आहे तेच करणार आहे. तुम्ही तुमच्याच मनातलं भरपूर काही बोलले आम्हाला. माझी अपेक्षा नव्हती की तुम्ही एवढं काय नसते. तू जर व्हिडिओ पोस्ट केली नसती तर तुला काही गरजच नव्हती ना व्हिडिओ पोस्ट करायची. हा मी टाकला व्हिडिओ, मला टाकू वाटलं म्हणून मी टाकला. मला असं वाटलं का माझ्या काही म्हणजे फॅन्स लोक आहेत ज्यांना खरंच वाटतं का ऋतुताईचे व्हिडिओ का येत नाहीत, यासाठी मी व्हिडिओ पोस्ट केला होता. तर तुम्ही एवढं म्हणाल. काही कमेंट्स तर मला अशा आहेत का तर तू जीव दे, तू फाशी घे. काय यार, एखाद्याला आपण चांगलं बोलू शकत नाही तर एखाद्याला वाईट पण बोलायचं नाहीये. जाऊ दे, कमेंट्स केलं तो तुमचा हेतू होता, त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये. पण मला हेच सांगायचंय का तुम्हाला असं वाटत होतं का फेक आहे हे ते, असं काहीच नव्हतं. भरपूर वर्षांचं माझ्या मनात जे होतं ते मी कालच्या व्हिडिओ मध्ये बोललो. त्यात वाईट काय आहे? बोललो नाही. अरे मला काय म्हणायचंय, तुला बोलायची गरज नव्हती. तू मी नसताना व्हिडिओ काढून पोस्ट केली. होता राग कोणाला नाहीये तर राग येतो. मी पण, मला पण तो भरपूर राग येतो. मी पण काही पण पोस्ट करू शकतो. करा जे वाटलं मला ते मी बोलले. आता तुम्हाला परत भांडण करायचंय का? मला भांडण नाही करायचं तुझ्यासोबत. मला काही भांडायला एवढी हाऊस नाहीये. असं मी माझ्या काहीतरी टेन्शन मध्ये म्हणून नाही सांगू शकत तुला. मी काय बोलणार दरवेळेस. सगळं दुःख माणूस बायको सोबत व्यक्त करतं. माझी पण एक अपेक्षा होती का तुम्ही सगळं मला सांगावं का ऋतू असं नाही, या टेन्शन मध्ये या टेन्शन मध्ये हाय मी, तू या वेगळं म्हणजे या ह्याच्यापर्यंत मी रिकाम होईल, त्याच्यामुळे तू या टायमिंगलाच बोलायला आहे माझ्याशी. टायमिंग पर्यंत मला टाइम नाही. मला जसं बोलता येईल तसं बोलल मी. आता पण मला माझं काही टेन्शन नाही. मी माझ्यापाशीच ठेवणार आहे. मला काही सांगायचं नाही तुला. आणि मी काही एवढ्या गोष्टीवरून तुझ्यासोबत भांडत नाही बसणार आहे. काय वाईट वागलो का मी? हा बाबा, आल्यानंतर मोबाईल मध्ये बसत असेल किंवा काही तुझ्यापाशी लक्ष देत नसेल. आता मी माझ्या टेन्शन मध्ये मी काय सांगू तुला दरवेळेस. मग टेन्शन मोबाईल हलकं करतो का? मग बसतो असंच निवांत. म्हणजे मोबाईलने निवांत वाटतं, माझी कटकट वाटते तुम्हाला, हे सांगा ना. हे बघ, तुला भांडायला विषय काही पण नसतो. आता मी काय बोललो का तुला? नाही बोललो तरी पण तू लगेच भांडण्यासाठी. मग तुम्ही मला काय बोलले का हिची ऋतू, मला तुला एवढंच सांगायचंय, ह्या प्रत्येक छोट्या कारणावरून मला तुझ्यासोबत भांडायचं नाहीये. ही काही एवढी मोठी चुकी नाही माझी किंवा काय. तुला लगेच व्हिडिओ पोस्ट करायची गरज नव्हती. व्हिडिओ पोस्ट केली, त्या व्हिडिओच्या कमेंट कसं काय वाटतं माझ्या मनाला, तुला वाटत नसेल का? मला वाटलं, मला पण वाईट वाटलं का तू माझा नवरा काय कधी मला मारत वगैरे नाहीये. हा तुमचा गैरसमज आहे, एकदा मनातून काढून टाका. त्याच्यामुळं आमच्या घरचे सगळी फॅमिली खूप छान आहे. लग्न लव्ह मॅरेज आहे ना, लव्ह मॅरेज मध्ये असंच असतं. काय नाही, लव्ह मॅरेज खूप चांगलं असतं. जर आपण चांगलं असतं. आणि मला एक भूमीचा विषय घ्यायचा इथं. भूमीला मी हेच सांगेन, तू टेन्शन फ्री राहा. तू काहीच टेन्शन नको घेऊ. बघ, आम्ही दोघं चांगलं बोलतोय, तुला काही वाटत असेल, मान्य आहे तू घरातली सदस्य आहे त्याच्यामुळे तुला वाटतच असणार आहे का हे ते, त्याच्यामुळे तू नीट क्लिअर बोल ना. तुला काय बोलायचं ते हे ते काय बोलती? म्हणजे मला विषय काय आणला तू याच्यात? म्हणजे भूमी प्रेग्नेंट आहे ना, तर तिला काही स्ट्रेस नको यायला म्हणून मी तुला सांगते, निवांत राहा. आपले कॉल्स जास्त होत नाहीत त्याच्यामुळे मी तुला व्हिडिओद्वारे सांगते का तू निवांत राहा, चांगली राहा, काळजी नको करू, टेन्शन तर अजिबात घेऊ नको. आरामासाठी गेलेस, आराम कर, आईची काळजी घे, बस. मला एवढं सांगायचंय. पहिली गोष्ट, तू हे भांडणं मिटवू नको. मला नाही मिटवायचं त्यासोबत भांडणं. तू व्हिडिओ पोस्ट केला, माझ्या डोक्याची मजा झालेली, मला राग येतोय. तुम्हाला हेच लावून धरायचंय का? हो, तुम्ही हेच लावून धरा. मग धरायचं असेल तर लावून. मला हसायला नको लावते. मला राग येतो यार तुझा, खरंच. मी जर असं केलं तर, तुम्ही जर व्हिडिओ पोस्ट केला असं तुझ्यावरून बोलून, मग कसं वाटतं? तेव्हा बघता येईल. मग मी काय तुम्हाला वाईट बोलले, शिव्या दिल्या कोणत्या व्हिडिओ मध्ये? काय केलं तुम्हाला? मी फक्त एक माझ्या मनातलं दुःख होतं ते सादर केलं, बस. की बाबा असं माझं प्रेम आहे तुमच्यावर. व्हिडिओत बोलली तसंच तू माझ्यासोबत बोलायचं ना, निवांत मला बोलून. तुम्ही निवांत टाइम काढला का माझ्यासाठी की ऋतू? आता कोणासाठी टाइम काढला? आता मी कोणासोबत आहे? हा, मग कधी काढला? व्हिडिओ पोस्ट केल्याच्या नंतर. आधी मला घेऊन आले कुठं तुम्ही? कालचा गुढीपाडवा पण नीट साजरा नाही झाला. काय सणसूद काय, आता काय हाय ते बरं आहे. आता आम्हाला तर माहिती. भाऊ जा ना, तुला जायचं तर जा बरं लवकर. हा, इथं काय डोक्याला कटकट आणि तुमच्याला काय चाललंय समजत
आता बोल आता मला बोल. तर एवढं लोड आहे ना, आता थोडंफार हलकं वाटतंय डोकं. अजून हलकं अजून होऊन काय? देणार नाही लोक. तू माझ्यावरून व्हिडिओ पोस्ट केली, तुला काय गरज करा ना. मी काय म्हणते, तुम्हाला माझ्यावरून व्हिडिओ पोस्ट करायचे आहे ना, करा. मला बघ, मी जर एवढा बारीक असतो आणि मी तुझ्यावरून व्हिडिओ पोस्ट म्हणजे मी बारीक आहे म्हणून तुमच्याविषयी व्हिडिओ पोस्ट केला ना? हा ना, ठीक आहे. अरे बापरे वा, आता भांडू नको, काही भांडायचा विषय नाहीये. मी तुला मस्त घेऊन आलोय फिरण्यासाठी. म्हटलं फुगेली मॅडमनी व्हिडिओ पोस्ट केली, मला पण लई चिडचिड झाली. तुम्हाला खोटं नाही सांगत मित्रांनो, ती व्हिडिओ बघितल्यानंतर भरपूर जणांनी मला मेसेज केला, दादा काय चाललंय तुझं आणि ऋतुवाहिनीचं. मला तर सगळ्यांनी हे केलं. मी म्हणतो अरे काय झालं, मलाच काही उमजत नाही. पण ज्यावेळेस व्हिडिओ बघितली त्यावेळेस माझं मन खूप दुखलं. मला एक पण खूप त्रास कमेंट झाला. खूप छान अशी वाचू वाटतेय म्हणून मी तुमच्या समोर वाचतेय कमेंट. एक कमेंट एवढी छान होती ना, मला एवढी, मी लय वेळ ती कमेंट वाचत होते. मोठी आहे कमेंट, त्या ताईंचं नाव वगैरे घेऊन मी कमेंट वाचणार आहे. ती भेटली का? भेटली ना. कमेंट सापडायला 2 तास जातील आता मॅडमला असं काय बोलल्यानंतर राग येतो मॅडमला. नाही हो, तेव्हा सांग का, प्रेम करू नका, लग्न करू नका. मग अशी वेगळंच म्हणत्या, आता वेगळंच म्हणत्या. हा मग काय, प्रेम करू नका, लग्न करू नका. आता कोण काय बोलतोय की हा लव्ह मॅरेज मध्ये असं असतं. अरे लव्ह मॅरेज मध्ये आता सांगा तुम्ही, आमचं 5 वर्ष चालू आहे लव्ह मॅरेज मध्ये. काय 5 वर्षात किती त्रास दिला ग बाई मी तुला? होय, 5 वर्षात किती त्रास दिला मी तुला? सांग कमेंट मध्ये म्हणतो, व्हिडिओ मध्ये सांग लवकर. होय, तुला 5 वर्षात काय त्रास दिला? मला अजिबात काही त्रास झालेला नाही. आणि मी ती कमेंट मला सापडली आहे, वाचू द्या मला ती कमेंट. सांगते, अगं ऋतुताई, असा गैरसमज करून नको घेऊ. तुझे परत वाचती, त्यांचं नाव घे, कोणी कमेंट केली ती? ऋतुजा, आई तिचं पण नाव ऋतुजाच आहे. ऋतुजा कोणतरी ठीक आहे, ऋतुजा नाव घे. जोगदान नाव आहे. ऋतुजा जोगदन. हा, ऋतुजा. ऋतुजा जोगदंड. ऋतुजा जोगदन. वाच. अरे तू जोगदांड असं म्हणली म्हणून म्हटलं ऋतुजा जोगदंड. अगं ऋतुताई, सॉरी, नावावरून काही चुकी Sorry, हा. घेऊ नका. ती वाचण्यात तिची गडबड झाली. हा ठीक आहे, चल पुढे सांग. चला. अगं ऋतुताई, असा गैरसमज करून नको घेऊ. हा. तुझे आहो तुझ्यावर खूप प्रेम करतात. मी तुमच्या सर्व व्हिडिओ पाहते. त्यांना पण भारीच काय बाहेरची काही कामं असतात म्हणून जरा तुझ्यावर लक्ष कमी झालं असेल. आपण घरात असतो, आपल्याला काय बाहेरचं काय माहित नसतं म्हणून गैरसमज नको करू आणि तू टेन्शन नको घेऊ. सर्व बरं होईल. हॅप्पी राहा. सोड नको राहू. ओके, सॅड नको राहू. ओके. थँक्यू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ही कमेंट वाचल्यावर खरंच खूप भारी वाटलं. बाकीच्या आहेतच काय काय बोलणारे, त्याच्यामुळं मला काहीच त्याच्याशी घेणं नाहीये. आणि मला हेच सांगायचं आहे, आम्ही दोघं कधीच एकमेकांना भांडणं लाख होतील, आमच्यात करोडोनी भांडणं होतील. मी काय म्हणते, आम्ही आहे ना दिवसभरातून 50 वेळेस जरी भांडलो ना, दिवसभरातून 2 तास आम्ही बोलत नसलो ना, 3ऱ्या तासाला आम्ही बोलणारच बोलणार. खरंच असं आहे आमच्यात. आम्ही म्हणजे न बोलल्याशिवाय आमचा दिवसच जात नाही. किती मोठी भांडणं होऊ द्या, काय हो. म्हणून तू व्हिडिओ पोस्ट केली. तुम्ही मला समजून घेतलं का त्या दिवशी? तू व्हिडिओ का पोस्ट केली? मग तुम्ही काय नाही मला तू तुम्ही व्हिडिओ त्या पोस्ट करायची दिवसभरात मला नव्हती. तुम्ही तू व्हिडिओ काढून ठेवायची होती, मला दाखवायची होती. का टाकू? मग मी बोललो असतो ना तुला. मला वाटलं मी पोस्ट केली, संपला विषय. आणि सगळ्यांचा गैरसमज आहे का हे विनूदादाच्या चॅनेल वरून व्हिडिओ पोस्ट केली तर विनूदादाच्या मोबाईल वरून पोस्ट केली असणार आहे. तर असं काही नाही, ते चॅनेल माझ्या पण फोन मध्ये चालू आहे, मला पण व्हिडिओ पोस्ट करता येतात. जाऊ दे, आता या विषयावर बोलणं उपयोग नाहीये. जर बोलायचं असेल मला तर मी नक्कीच व्हिडिओ काढेल, पण मला नाही आवडणार व्हिडिओ काढायला बिलकुल. ठीक आहे. मी काय केलं हो तुमचं त्या व्हिडिओ मध्ये? तुम्ही लावून धरलंय. काय बोलायचंच नाही ग, मला हे सांगायचं तुला, बोलायचंच नाही ना, काही गरजच नव्हती ना. मग एवढं वाटत होतं तर पुढच्या वेळेस नीट राहा. का मी पुढच्या काही वेळेस चुकीच नाहीये. मी म्हणजे अजून पण पुढच्या म्हणतो मी चुकी वेळेस नाही. काय चुकी मी काय झाली? चुकी केली सांग. मग जे तुम्ही काय चुकी केली आहे ना, ती व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ हे करा. वा,
व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ सांगा का म्हणजे असं सांगू नाही शकत समोर तुला. मग समोर सांगा व्हिडिओ मी काय बघून. चुकी केलीच नाही. मी कसं काय बोलू मी चुकलोय. जाऊ चल नको आता उगाच डोक्याची हे करू तू. तुम्ही कशाला आणलं हो मला बाहेर? आणलं नसतं तरी बरं झालं असतं. आता आणलं तरी घरात तरी चुकीचं. निवांत होते मी. माणसाला माणूस बाहेर घेऊन आला तरी चुकीचं, नाही घेऊन आलं तरी चुकीचं. अरे बाबू काय रे भाऊ कसं जगायचं भाऊ, नुसतं वजन काट्या ठेवून दिलंय मला. आणि लवकरच मी कोणता तरी एक एकदम असा व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. माझ्या माणसांपर्यंत माझ्या काही गोष्टी पोचल्या पाहिजे त्यासाठी मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे लवकरच तुमच्यासाठी. बस बरं ठीक आहे. हा काय केलं आता तुम्ही? आता मी काय बोललो का? आता हा केला तरी तुला त्रास? अरे बोलू का नको मी? नका बोलू. ठीक आहे नाही बोलत. आता परत बोलायला लावली ना मला, मग तुला सांगतो चल नाही बोलायचं. मी पण काही स्टार्टिंगला बोलायचं आमंत्रण नव्हतं दिलं तुम्हाला. ओ बोला करून. चालन, असे भांडणं झालेले आहेत आमचे. इथंच मिटवतो. धन्यवाद, आभारी आहे. चला बाय बाय.